रमेशला मार्केटिंगमध्ये जॉब करायचा होता. त्यानं अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण प्रत्येक वेळी त्याच्या पदरी निराशाच आली. आजसुद्धा रमेशचा इंटरव्ह्यू होता. आजसुद्धा त्याला नाकारण्यात आलं. न राहून त्यानं इंटरव्ह्यू घेणाऱ्याला विचारलं, की "सर, मला मार्क तर चांगले आहेत. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर दिलं. पण तरीसुद्धा तुम्ही मला का नाकारताय?" त्यावर तो इंटरव्ह्यू घेणारा म्हणाला, की "तुम्ही उत्तरं दिली हे खरं आहे, पण ही उत्तरं सेल्स पॉइंट ऑफ व्ह्यू नव्हती." त्यावर रमेश म्हणाला, "सेल्स, मार्केटिंग आणि सेल्स तर सेमच आहे ना, त्यात काय फरक असतो?" यावर तो इंटरव्ह्यू घेणारा हसला आणि म्हणाला, "हा फरक ज्या दिवशी तुम्हाला समजेल, त्या दिवशी तुम्हाला मार्केटिंगमध्ये जॉब मिळेल." आता आपल्यात सुद्धा अनेक असे रमेश आहेत ज्यांना सेल्स आणि मार्केटिंग याच्यातला बेसिक फरक माहीत नसतो. याच्यामुळं बऱ्याच वेळेला त्यांचा गोंधळ होतो किंवा त्यांना व्यवसाय करताना अनेक अडचणी येतात. आता मार्केटिंग आणि सेल्स तसं पाहिलं तर याच्यामध्ये खूप बारीक फरक आहे. हा फरक समजून घेण्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स बघावे लागतील. त्या पॅरामीटर्सच्या आधारे आपण सेल्स म्हणजे काय आणि मार्केटिंग म्हणजे काय हे आज समजून घेणार आहोत. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. तर सगळ्यात आधी तुम्हाला मी हे सांगतो की सेल्स ही मार्केटिंगमधली एक ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे मार्केटिंगमध्ये जेवढ्या काही गोष्टी केल्या जातात त्यातली एक म्हणजे सेल्स. आता वेगवेगळ्या पॅरामीटर्सच्या आधारे आपण सेल्स म्हणजे काय आणि मार्केटिंग म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेऊ आणि एक शेवटी उदाहरण पाहूया. आता पहिला पॅरामीटर आहे तो म्हणजे मिनिंग. सेल्स ही एक ॲक्टिव्हिटी आहे आणि मार्केटिंग ही एक स्ट्रॅटेजी आहे. सेल्स ही ॲक्टिव्हिटी वस्तू गिरायकाला विकण्यापर्यंत किंवा त्या ग्राहकाने ती वस्तू विकत घेईपर्यंतच लिमिटेड आहे. पण मार्केटिंग ही ती वस्तू बाजारात यायच्या आधीपासून सुरू होते आणि ती वस्तू विकून झाल्यानंतरसुद्धा चालू राहते. ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. दुसरा पॅरामीटर आहे फोकस. आता सेल्समध्ये प्रोडक्ट सेंट्रिक फोकस असतो. म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस ह्या ग्राहकाला येन प्रकारे विकायचे असतात. आपल्याकडचा स्टॉक संपवणे हे सेल्सचं मेन फोकस असतं. पण मार्केटिंगमध्ये कस्टमर सेंट्रिक फोकस असतो. कस्टमरला काय हवं आहे, त्याची काय गरज आहे, त्या हिशोबाने आपण त्याला काय दिलं पाहिजे ह्या गोष्टींचा विचार करून, कस्टमरचा विचार करून काही स्ट्रॅटेजी प्लॅन केली जाते किंवा त्यानुसार पावलं घेतली जातात. तिसरा पॅरामीटर आहे लीड्स. सेल्समध्ये लीड्सला कन्वर्ट केलं जातं. ज्या काही लीड्स आल्या असतील मार्केटिंग करून त्या लीड्सला कन्वर्ट करणं हे सेल्समध्ये होतं. आणि मार्केटिंगमध्ये लीड्स जनरेट केल्या जातात. म्हणजे तुमच्या दुकानात एखादा ग्राहक आलाय तर त्या ग्राहकाला तुमची वस्तू विकत घ्यायला लावणं, तुमची सेवा विकत घ्यायला लावणं म्हणजे त्या आलेल्याला तुमचा ग्राहक बनवलं, त्याला कन्वर्ट करणं ह्याला सेल्स म्हणायचं. आणि एखाद्या व्यक्तीला किंवा अनेक व्यक्तींना तुमची वस्तू, तुमची सेवा विकत घेण्यासाठी आकर्षित करणं, त्याच्या मनात तुमच्या बिझनेसबद्दल, तुमच्या वस्तू सेवांबद्दल काहीतरी आकर्षण तयार करणं ह्याला म्हणायचं मार्केटिंग. चौथा पॅरामीटर आहे तो म्हणजे टाईप. सेल्स हा लॉजिकल असतो आणि मार्केटिंग हे इमोशनल असतं. वस्तू विकत घेताना तुम्हाला ते कसं लॉजिकली तुमच्या उपयोगाचं आहे वगैरे सांगितलं जातं. पण मार्केटिंगमध्ये तुम्हाला ग्राहकाशी एक इमोशनल टच क्रिएट करायचा असतो. एक त्याच्या भावनांना स्पर्श करायचा असतो, जेणेकरून भविष्यात केव्हाही वस्तू किंवा सेवा खरेदी करायची वेळ येईल तेव्हा तो ग्राहक तुमच्याकडेच आला पाहिजे. पाचवा पॅरामीटर आहे टार्गेटिंग. आता
सेल्समध्ये स्मॉल ग्रुपला टार्गेट केलं जातं, ठराविक ग्राहकांना टार्गेट केलं जातं, आपल्या वस्तू सेवा विकून खपवल्या जातात. पण मार्केटिंगमध्ये लार्ज ग्रुप टार्गेट केला जातो. भरपूर लोकांना, जास्तीत जास्त लोकांना आपल्या व्यवसायाबद्दल माहिती देणं, लोकांना आकर्षित करून घेणं, अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी तिथं केल्या जातात आणि खूप मोठा ऑडियन्स तिथं आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला जातो. 6वा पॅरामीटर आहे मेजरमेंट. आता सेल्स हा इझी टू क्वांटिफाय असतो आणि मार्केटिंग हे डिफिकल्ट टू क्वांटिफाय असतं. म्हणजे सेल्समध्ये तुम्ही काहीतरी डेटा काढू शकता की आपल्या एवढ्या वस्तू विकल्या गेल्या, एवढ्या सर्व्हिसेस लोकांनी खरेदी केल्या. तसं मार्केटिंगमध्ये तुम्ही मेजर करू शकत नाही किंवा काही एक्झॅक्ट डाटा काढू शकत नाही की किती लोकांना आपल्या बिझनेसबद्दल, आपल्या वस्तूंबद्दल, सेवांबद्दल कळलं किंवा किती लोक त्याच्याबद्दल आकर्षित झाले, किती लोकांच्या मनात इच्छा क्रिएट झाली की आपली वस्तू घ्यावी. उदाहरण घ्यायचं तर आपण मोबाईलचं घेऊया. समजा आयफोन आहे, तर आयफोनची कंपनी एक एक्झॅक्ट डेटा देऊ शकते की एवढ्या लोकांनी आयफोन विकत घेतला, पण ती हे नाही सांगू शकत की किती लोक आयफोनमुळं आकर्षित झाली आहेत, किती लोकांची इच्छा आहे आयफोन घ्यायची. म्हणून सेल्स हा मेजर करता येतो, मार्केटिंग मेजर करता येत नाही. किती लोकांना तुम्ही आकर्षित केले, ढोबळ अंदाज तुम्ही लावू शकता, पण एक्झॅक्ट आकडेवारी तुम्हाला सेल्ससारखी मार्केटिंगमध्ये मिळत नाही. ओरिएंटेशन हा 7वा पॅरामीटर आहे. सेल्सचं ओरिएंटेशन हे शॉर्ट टर्म असतं आणि मार्केटिंगचं लाँग टर्म असतं. सेल्समध्ये फक्त एवढंच असतं की आहेत वस्तू, सेवा, जे काय स्टॉक आहे तो संपवणं. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या आयडिया करणं, ग्राहकाला कन्वर्ट करणं, विकून ते संपवणं, हे सेल्समध्ये असतं. मार्केटिंगमध्ये लाँग टर्म विचार केला जातो. तो कस्टमर आज आपल्याकडे आला आहे, परत परत तो आपल्याकडेच आला पाहिजे, त्यानं इतरांना आपल्याबद्दल चांगलं सांगितलं पाहिजे किंवा जेव्हा केव्हा त्याला वस्तू सेवा खरेदी करायची इच्छा होईल तेव्हा तो आपल्याकडेच आला पाहिजे. ह्या लाँग टर्मच्या गोष्टी विचारात घेऊन मार्केटिंगमध्ये स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग केलं जातं. 8वा पॅरामीटर आहे फीडबॅक. सेल्समध्ये कस्टमरचा फीडबॅक जास्त काही कन्सिडर केला जात नाही आणि अनेक वेळा तो इग्नोरच केला जातो. पण मार्केटिंगमध्ये कस्टमरचा फीडबॅक हा ॲक्सेप्टेड असतो किंवा तो ग्राहकांचे समाधान हे मार्केटिंगचं बेस असल्यामुळं कस्टमरचा फीडबॅक तिथे ॲक्सेप्ट करावाच लागतो. ग्राहक काय सांगतायत, त्यांच्या काही तक्रारी आहेत का, त्यांचे काही पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे फीडबॅक, त्याच्यानुसार आपल्या सर्व्हिस किंवा प्रोडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट करून पुन्हा तशा प्रकारचे स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग मार्केटिंगमध्ये केलं जातं. पण हेच सेल्समध्ये नसतं, कारण सेल्सचं एकच ध्येय असतं, आपल्याकडचा स्टॉक संपवणं, आपल्याकडच्या वस्तू एनकेन प्रकारे विकल्या जाणं. हे म्हणजे ओव्हरऑल मार्केटिंगमध्ये जेवढं काही सगळं केलं जातं आणि लीड जनरेट केल्या जातात, त्या लीडला कन्वर्ट करून सेल्स केला जातो. म्हणजे मार्केटिंगची एक छोटी स्टेप म्हणजे सेल्स आहे. आता हे थेरॉटिकल झालं पूर्ण. आपण एक उदाहरण घेऊया. समजा की तुमचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. आता रेग्युलर तुम्ही जर सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं व्यवसाय करणार असाल तर तो तुम्ही कसा कराल, तर तुम्ही बाजारात तुमचं जे भाजीपाल्याचं दुकान आहे किंवा ठेला आहे तो लावून बसाल. गिराईक आलं, त्याला सांगायचं, त्यानं एन्क्वायरी केल्यानंतर तो म्हणेल हे द्या ते द्या, द्यायचं, झालं. वेळ झाली, माल आपला संपत नाही असं लक्षात आलं किंवा त्याच्यावर डिस्काउंट लावायचा, ते भाजीपाला संपवायला बघायचा. असं वेगवेगळ्या आयडिया करून तुम्ही तो तुमच्याकडचा भाजीपाला दिवसभरात संपवायला बघाल किंवा जे काय तुमचं ठरलेलं असेल त्याच्यानुसार. समोर आलेल्या गिरायकाला आपला भाजीपाला विकणं एवढंच तुमचं तिथं ध्येय असतं जेव्हा तुम्ही सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करता. पण हे जर तुम्ही मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनं विचार करायला लागाल तर तुम्ही काय कराल, तर पहिल्यांदा तुम्ही
लोकांची गरज काय आहे बघाल. आता समजा आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसामुळं जी काही किचकिच होते किंवा थोडीशी अस्वच्छता असते, वातावरण असं असतं, याच्यामुळं अनेक लोक आजारी पडत असतात. आत्ता लोकांना रोगप्रतिकारशक्ती जास्त चांगली असणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या वातावरणात डेंग्यूसारखे साथी चालू आहेत, म्हणजे तुम्ही पण ऐकलं असेल. तर तुम्ही ही गोष्ट डोक्यात ठेवून तुमच्या भाजीपाल्याच्या दुकानावर एक बोर्ड लावाल की सेंद्रिय भाजीपाला विक्री केंद्र आणि सेंद्रिय भाजीपाला खावा, रोगप्रतिकारशक्ती वाढवा. आता हा बोर्ड लावल्यानंतर लगेच लोक तुमच्या दुकानावर तुमचा भाजीपाला खरेदी करायला तुटून पडणार आहेत का? नाही. इथं लाँग टर्म विचार तुम्ही कराल. आता हा बोर्ड येणार जाणारे कित्येक लोक, जेवढे लोक रस्त्याने येत आहेत जात आहेत, ते सगळेजण तो बघत असतील, वाचत असतील. आता त्यातल्या कितीतरी लोकांच्या मनात काहीतरी क्लिक होत असेल. आता त्यातले अनेक लोक आत्ता फिट असतील, त्यांना लगेच इम्पॉर्टन्स ह्या गोष्टीचा कळणार नाही, ते लगेच तुमचे ग्राहक होणार नाहीत. पण जेव्हा केव्हा त्यांना सेंद्रिय भाजीपाला किंवा रोगप्रतिकारशक्ती असणं किती महत्त्वाचं आहे हे समजेल आणि तेव्हा ते पहिल्यांदा तुमच्याकडे येतील ना, कारण तुम्ही तुमच्या दुकानावरचा बोर्ड त्यांनी वाचलेला आहे, त्यांच्या डोक्यामध्ये ते क्लिक होईल. हे मार्केटिंग झालं. म्हणजे लोकांना तुमच्या व्यवसायाकडे, तुमच्या वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी इंटरेस्ट तयार करणं, त्यांना आकर्षित करणं, हे मार्केटिंग झालं. आणि मग ते जेव्हा दुकानावर येतील तेव्हा मग त्यांना कन्वर्ट करणं आणि त्यांना विकत घ्यायला लावणं, हे सेल्स झालं. आता तुम्ही अनेक वेळा टी व्हीवर वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या भरपूर जाहिराती पाहता. ह्या जाहिराती रिपीट तुम्हाला सतत दाखवल्या जातात. टी व्हीवर 24 तास ह्या जाहिराती चालू असतात, वेगवेगळ्या ब्रँड्सच्या, वेगवेगळ्या प्रोडक्ट्सच्या. याच्या मागचं रिझन हेच असतं. ती जाहिरात पाहिल्या तुम्ही लगेच खरेदी करायला जात नाही, लगेच सेल्सची ॲक्टिव्हिटी होत नाही. पण जेव्हा केव्हा तुम्ही दुकानात जाणार आहे तेव्हा खरेदी करताना तुमच्या डोक्यात क्लिक झालं पाहिजे की अरे हा प्रोडक्ट मी कुठेतरी पाहिला आहे, हा प्रोडक्ट मी टी व्हीवर पाहिला आहे, चला वापरून बघूया. मग तुम्ही ते खरेदी करता. म्हणजे मार्केटिंग काय करतं, तर पहिल्यांदा तुमच्या मनात त्या प्रोडक्टबद्दल काहीतरी आकर्षण निर्माण करतं, इमोशनल टच देतं, तुमच्या भावनांना स्पर्श करतं. आणि नंतर जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये जाता, त्या मार्केटिंगच्या इफेक्टमुळं तुमच्या मनात एक इंटरेस्ट तयार झालेला असतो आणि तुम्ही तो प्रोडक्ट किंवा ती वस्तू, सेवा जे काय असेल ते खरेदी करता. तर मार्केटिंग ही एवढी मोठी प्रोसेस आहे आणि सेल्स म्हणजे फक्त खरेदी करणं ही एक छोटी ॲक्टिव्हिटी आहे. तर हा सेल्स आणि मार्केटिंगमधला बेसिक फरक आहे. याचा उपयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नक्कीच होईल. ह्या गोष्टी कन्सिडर करून तुम्ही तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी प्लॅन करू शकता. हा व्हिडिओ आवडला असल्यास इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.